नमस्कार. न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क. ऐतिहासिक पातुर्डा भूमीत धम्मजागृतीचा महासंगम. श्रामणेर शिबिरात संस्कार, शिस्त आणि दानशूरतेची प्रेरणादायी परंपरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पातुर्डा भूमी येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा संग्रामपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय भव्य बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर धम्ममय वातावरणाने भारावून गेला आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाची मान्यता लाभलेल्या या शिबिरात मे 20 ते 29 मे 2026 या कालावधीत विविध धार्मिक, शैक्षणिक, बौद्धिक व संस्कारक्षम उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिबिर प्रमुख आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे आनापानसती ध्यान, शारीरिक व्यायाम, बुद्ध वंदना आणि मंगल मैत्री रॅलीचे आयोजन करण्यात आले. बुद्ध शरण गच्छामी च्या जयघोषात निघालेल्या रॅलीमुळे धम्माचा संदेश गावागावांत पोहोचला. शिबिर उपाध्याय वंदनीय भंते सारीपुत्तजी शिबिरात चिवराचे महत्त्व, श्रामणेर कसा असावा, बुद्धाचे चरित्र, सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्ली यांसारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र, संविधान अभ्यास, बौद्ध संस्कार, वक्तृत्व, सामान्य ज्ञान, नेतृत्व विकास, सांस्कृतिक कार्यक्रम, परीक्षा व प्रमाणपत्र वितरण यांसारख्या उपक्रमांनी श्रामणेरांना ज्ञान व संस्कारांची अमूल्य शिदोरी दिली. या शिबिरात दररोज केंद्र शिक्षक यांनी शिबिरार्थी यांना मोलाचे विषयावर मार्गदर्शन केले. समाजातील दानशूर व्यक्तींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अलका भिलंके मॅडम यांनी 50 बौद्ध संस्कार विधी पुस्तके व 50 सूत्र पठण पुस्तके मंगल भेट म्हणून प्रदान केली. पातुर्डा येथील बाबूराव रामचंद्र वानखडे तसेच टाकळी येथील उपासक राहुल नारायण वानखडे यांनीही 50 सूत्र पठण पुस्तके भेट दिली. शाहुल वानखडे व निर्मलाबाई चराटे यांनी संघासाठी सोनपापडीची व्यवस्था केली. प्रफुल्ल वानखडे यांनी अल्पाहारासाठी सहकार्य केले, तर सांगीतराव भोंगळ व गौतम गाडे यांनी संघासाठी आबांचा रस उपलब्ध करून दिला. कोदरी येथील महादेव वानखडे यांनी संघाच्या भोजनासाठी 50 किलो गहू मंगल भेट म्हणून अर्पण केले. शिबिराच्या संपूर्ण 10 दिवसांच्या कालावधीत विविध दानशूर व्यक्तींनी संघासाठी भोजनदान, फलहारदान, अल्पहारदान तसेच आवश्यक साहित्यदान करून उदार सहकार्य केले. अनेक उपासक, उपासिका, धम्मप्रेमी नागरिक आणि समाजहितैषी व्यक्तींनी श्रामणेरांच्या सेवेसाठी तन, मन आणि धनाने योगदान दिले. तसेच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शिबिराला भेट देऊन श्रामणेरांना मार्गदर्शन केले. तसेच आयोजन समितीला मोलाचे सहकार्य केले. शिस्त, संस्कार, धम्म आणि मानवतेच्या मूल्यांनी परिपूर्ण अशा या शिबिरामुळे परिसरात धम्मजागृती, नैतिक मूल्यांची रुजवण आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील विविध स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत असून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व महिला शाखा संग्रामपूर, सामाजिक कार्यकर्ते सुमेध भाऊ वानखडे, कोदरी, साहेबराव वानखडे तसेच सर्व दानशूर व्यक्ती, उपासक, उपासिका, स्वयंसेवक, पदाधिकारी आणि धम्मप्रेमी नागरिकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. शेवटी 29 रोजी बनते वंदनीय ज्ञानज्योती यांच्या कार्यक्रम घेऊन शेवटी राष्ट्रीय उपाध्यक्ष एसके भंडारे साहेब यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सक्षम न्यूज चॅनेल नेटवर्कसाठी मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ आपल्या सर्वांचे उद्धार करते. भारतीय